पैसा इन्शुरन्स घरात आणि ही डायरेक्ट ढगात. घे घे घोरून घे, नाहीतरी आता शेवटचीच घरघर लागणार आहे. आशू आशू. अगं बाई, तुम्ही आलात आणि शिंकताय काय? सर्दी झालीये का? नाही काय, तुला प्रेमानं हाक मारली. आशू अय्या, खरंच? तुम्ही कधी आलात? आत्ताच आलो. आणि तुला माहितीये, मी आज माझ्या हातानं तुझ्यासाठी चहा बनवलाय. तू पिशील ना माझ्या हातून चहा? तुम्ही प्रेमाने विष दिलं तरी मी पिन. मिळालं नाही ग सकाळी सकाळी कुठं विष वगैरे काय का? चहा पी ना माझ्या हातून. आशू, तुला माहितीये काय? आपल्या घराची ही जी खिडकी आहे ना, सकाळी मी उठलो तिथून बाहेर पाहिलं, काय नजारा दिसतो ग बाहेरचा. अप्रतिम. तू पण बघ ना एकदा, मस्त. मी रोज बघते. आज वेगळा आहे, रंगच फार वेगळा आहे. बघ बघ एकदा. अगं बाई, खरंच? तुला माहितीये, तुला बघून मला कोण आठवते आता? कोण? टायटॅनिक मधली केट विन्सलेट. आणि तुम्ही? दादा कोंडके. हो, तिकडे जहाज तिकडे. जा जा जा, पुढे जा, अजून जहाजाच्या टोकावर जा. ना रहे का भोपळा, ना बजे का ढोल. नाही 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 बाबूराव, हे चुकीचं आहे. त्यापेक्षा आपण घटस्फोट घेऊया. हे बघ, कसं वाटतंय आता? जरा डोकं दुखतंय. अच्छा 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 अच्छा. नाही, घाबरायचं काही कारण नाही असं डॉक्टर म्हणाले. ते म्हणाले काय, पहिल्यांदाच तू एवढ्या उंचीवरून पडली असेल ना, म्हणून थोडा त्रास होतोय. थोडं खरचटलंय, बाकी शारीरिक इजा काही नाही असं म्हणाले मला. हो. अहो, काय म्हणताय? फक्त तू पडलीस ना, तिथं आपला तो जल्ला बसला होता. कोण? ड्रायव्हर का आपला तो. तो तेवढा विजला ग. नाही म्हणजे ऍडमिट आहे तो हॉस्पिटलमध्ये. बरं वाटेल त्याला आता हळूहळू. अहो, आपल्या घरच्या आणि मम्मी पप्पांना नाही ना सांगितलं? अरे देवा, अरे काय झालं या सगळ्या प्रकरणात? मी एवढा घाबरलो होतो ना, मी कुणालाच कळवलं नाही ग. मी त्यांना कळवू का? नाही नाही, नको नको, उगाच काळजी करत बसतील ते. ते पण बरोबर आहे. कोणी आहे का घरात? बाबूराव पवार. अगं बाई, पोलीस? पोलीस? हो, तुम्हीच काय ते बाबूराव पवार? हो मिस्टर, तुम्हाला विचारतोय मी. तुम्हीच का बाबूराव पवार? हो मीच. हे पहा, मी तुमच्या ड्रायव्हरची जबानी लिहून घेतली आहे. आता तुमची जबानी लिहून घ्यायला पाहिजे. कशाबद्दल? या गॅलरीतून पडल्या, यांना पाडण्यात आलं की यांना मारण्याचा कट होता. कदाचित तुमचा. अहो, काय म्हणताय काय तुम्ही साहेब? माझा माझ्या पतीवर पूर्ण विश्वास आहे. ते स्वप्नात देखील असं करू शकत नाही. हे बघा, माझ्या पतीच्या विरोधात मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. माझा पाय घसरला आणि मी पडले. हे बघा मॅडम, तुम्हाला जे काय सांगायचंय ना, ते पोलीस चौकीत येऊन सांगायचं. तसं आम्हाला लिखित लिहून घ्यावं लागेल, कळलं? जसं बरं वाटेल तसं लगेच चौकीला यायचं. काय? ठीक आहे. आणि हो बाबूराव पवार, चौकीला यायचं म्हटलं. येतो मी. ओके. अय्या, तुम्ही आलात? अहो, सांगायचं राहून गेलं होतं. काय? माझी मैत्रीण आहे ना भैरवी, ती आपल्या नवऱ्यासोबत इकडे राहायला येणार आहे. इथे? अरे पण मरेल ना मी. अगं त्याच्या खालून जाशील का? तिकडून जा ना आता. अगं किती घाई करशील तू. हाय, कशी आहेस? मस्त. ये 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 ये. अगं जरा हळू ग. बस बस बस. हे कोण? अहो, हीच माझी मैत्रीण भैरवी. हो का? ऍश, तू अगदी आहे तशी आहेस. पण तू
पळून जाऊन लग्न केलंस आणि मला सांगितलं पण नाहीस ना? अगं खूप घाई झाली ग, कोणाला सांगायला वेळच मिळाला नाही. तसं आमचं पण लग्न घाईतच झालं. पण ते जाऊ दे. हे माझे मिस्टर. अगं ते बघ. देवा 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 देवा. आणि ते माझे मिस्टर. मिस्टर नाही, कारभारी म्हणा. कसं लय भारी वाटतंय बघा. हा फार भारी बोलतो हं. अरे भारी सामान कोण उतरवणार? ओ हा? हात लावा की. मदत कर. कृणाल, अहो या की. अरे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आहेत, नोकर नव्हे. सासूबाई सॉरी सॉरी हा, मला माहित नव्हतं. बाकी काही म्हणा, तुम्हाला बायको मात्र एकदम वजनदार मिळाले. आपलं नाव बी एकदम वजनदार आहे, कुणाल दांडगे पाटील. कुणाल नाही होते, कुणाल असेल. हा तेच तेच तेच. कच्या खाली काहीतरी एडावाकडा आहे. हा मात्र आपल्याला वाकडा शिरायची सवय नाही. हा आपल्याला सगळं एकदम सरळ जमत. आमचा बाप म्हणायचा, पोरग मोठं झालं की बापाचं नाव काढणार. मग काढलं बापाचं नाव? म्हणजे हा म्हणजे लहानपणी आम्ही लिहायचो कुणाल शिरपतराव दांडगे पाटील, आणि आता लिहितो कुणाल दांडगे पाटील. काढला का नाही बापाचं नाव? हा मात्र आम्ही बापाचं नाव काढलं, बापाने आम्हाला घरातूनच काढलं. अगं हो ना, ह्याच्या वडिलांचा लग्नाला विरोध, म्हणून आम्ही कोर्टात जाऊन लग्न केलं. काय म्हणतेस? एकुलता एक मुलगा आहे, होतील राजी थोड्या दिवसांनी. पण तोपर्यंत आम्ही इथे राहिलेलं चालेल ना तुम्हाला? अगं चालेल ग. बरं, तुम्हाला पत्ता शोधताना काही त्रास नाही ना झाला? नाही ग, कृणाल पत्ते शोधण्यात अगदी माहीर आहे. अरे मी तर पत्तेच खेळतो. श्रीमंत बापाचं पोरग अजून काय करणार? काढा. काय काढा? पत्ता काढा, पत्ता काढा. मस्त. आता बघा कृणाल, अरे तू पत्ते खेळायला लागलास की बेपत्ताच होतोस. आपण कुठे आहे याचं जरा भान तरी ठेव. बरं, तुम्ही दोघेही खूप दमला असाल ना? हो. तुमच्यासाठी रूम तयार ठेवली. चला अरे आराम वा, करा. लय भारी. चला. ओ मिस्टर, हा? ते सामान तेवढं आतमध्ये घेऊन या. हा? मी? अरे देवा, आता हिच्या समोर घटस्फोटाचा विषय कसा काढायचा? काढा. हा? काहीही करून वेळ काढाच. काय आहे बाबराव, त्या सावित्रीची न्यूज आहे ना, ती तुम्हीच कव्हर करा. सर प्रत्येक वेळी मी काय हो? दुसऱ्या कोणाला तरी सांगा, मला नाही जमणार आहे. हे बघा, हे बघा, ह्याला सांगा, ह्याला वेळ आहे भरपूर. त्याला नाही जमणार. हा? अहो ते म्हणतात नाही का, ज्यानो काम त्यानो थाय, दुजा करतो गोंत्यात जाय. गोंत्यात नाही हो सर, गोत्यात जाय. बॉस कोण आहे? गोंत्यात जाय. हा, अर्थ एकच होतो ना. हो हो हो. आणि लक्षात ठेवा, बॉस नेहमी बरोबर असतो. अरे बोला पोकणे, काय सर सही पाहिजे. द्या. काय फुकणे, काय गुड न्यूज आहे की नाही? का अजूनही बायकोला कडेवर घेऊन फिरता? हा? इनफ सर, माझी बायको माझ्याशिवाय दुसरा कुणाचाही विचार करत नाही. तुमची पहिली बायको तुमचाच पैसा घेऊन दुसऱ्या बरोबर पळून गेली. तुमच्या दुसऱ्या बायकोनं तुमच्याशी फक्त पैशासाठी लग्न केलंय तिने. माझी बायको तशी नाही. माझी बायको माझा संसार व्यवस्थित चालवते आणि माझ्या बायकोवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही सांगू शकता? सर, बॉस पण चुकतो, पण त्याच्या चुका त्याच्या तोंडावर कोणी सांगत नाही. बेशक तुम्ही मला कामावरून काढून टाका, पण माझ्या बायकोबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. सॉरी मिस्टर फुकणे, मला माझी चूक कळली. हे सगळं ऐकल्यानंतर आता मला माझी उंची तुमच्या बायकोपेक्षाही कमी वाटायला लागली. हो नाही, याच्या पुढे मी तुमचीच काय पण कुणाचीही मस्करी करणार नाही. मला माफ करा. सॉरी सर, मला असं बोलायचं नव्हतं, पण प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट असतं. मला सहन झालं नाही म्हणून बोललो. आय एम सॉरी. इट्स ओके मिस्टर फुकणे, इट्स ओके. अहो तुमचं एकमेकांवर खरं प्रेम आहे. नाही तर माझी बायको, तिला माझ्यापेक्षा पैसेच जास्त प्रिय आहेत. आणि अशी नाती
पत्त्यांच्या बंगल्यासारखी असतात. जराशी हवा आली वो घर बहुत अच्छा है ना टोनी? अरे तेरे लिए कुछ भी डालेंगे, कुछ भी कर सकते हैं. टोनी मुझे शाम को जल्दी लेने आना. अरे ये क्या? ये आवाज कैसे? क्या हुआ? अरे संभाल के संभाल के. ये आवाज कैसी आई? टायर फटा क्या? पता नहीं यार. ओह कैसे हो गया ये सब? तुम्हें कहीं लगा तो नहीं? नहीं, गिरते गिरते बच गई. थैंक गॉड. अब इसे कैसे लेके जाएंगे? पक्का तुम्हें चोट तो नहीं आई ना? नाही. हो थँक गॉड. तुम्ही इथे? हो मी घरी चाललो होतो, तुम्ही अचानक कारच्या समोर आलात माझ्या. तुम्ही घरीच चाललाय ना? मग मी हो. कार मध्ये येतो तुमच्या बरोबर. टोनी मैं कार में निकलती ओके हूँ. बाय. बाय. काही लागलं नाही ना तुम्हाला? नाही नाही, कोण होता तो? हा माझा कृणालपेक्षाही श्रीमंत असणारा नवा मित्र. चला. कसला विचार करताय? हं? नाही काही नाही. माझ्या बरोबर तो दुसरा माणूस कोण होता याचाच ना? तो माझा दुसरा प्रियकर. दुसरा प्रियकर म्हणजे कृणाल वडिलांची इस्टेट मिळू शकला नाही तर मला दुसरा पर्याय नको? अगं पण नवऱ्याला पर्याय म्हणतात का? लग्न म्हणजे दुसरं काय असतं? म्हणजे म्हणायचंय काय तुला? म्हणजे माझ्या मते लग्न म्हणजे आमच्यासारख्या मुलींना सेटल होण्याची संधी. तुम्ही नाही का एका नोकरीत सेटल नाही झालात तर दुसऱ्या नोकरीचा पर्याय निवडता. तसं जर कृणाल मला सेटल करू शकला नाही तर मला दुसऱ्या मार्गाने सेटल व्हावंच लागेल. पण एकदा विचार तर करा ना. आणि माझा निर्णय ठरलाय. म्हणजे तुम्हाला कळेलच आता. चला. हो. अजून पत्त्यातच आहे. आलीस? नाही, चाललीये. चाललीस? कुठे चालली? तुला सोडून कायमचं. कारण मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये. कायमचं? का? दुसरा कोणी सापडला का काय? मी तुझ्याबरोबर लग्न कशासाठी केलं होतं? कारण तू मला सगळी सुख देशील. श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा ना तू. पण तो बापच तुला घरात घेईना तर तुझा मला काय उपयोग? अच्छा, म्हणजे तू मला घटस्फोट देऊन दुसरं लग्न करणार? हो. आणि त्याचा पैसा संपला तर? तिसरा करेन. वा वा, म्हणजे ड्रेस आणि नवऱ्यात तुला काहीच फरक वाटत नाही हं? बायका ड्रेस बदलतात तसं तू नवरे बदलायला निघालीस? अरे तुझ्यासाठी बायकोला सोडलं, मी घरदार सोडलं. हा निर्णय घ्यायच्या आधी माझ्या मनाचा काहीतरी विचार करायचास. माझा विचार मी केलाय. आता तुझा विचार तू कर. तुला कुठे जायचंय ते. भैरवी, भैरवी ऐक. भैरवी, बाईच्या जातीला तवा बी नाही समजलो आणि आज बी. बाबूराव, आमची बायको आम्हाला सोडून गेली. आता आम्ही जातो. कुठं जाऊ, काय करू, काय पत्ता नाही. पर तुम्ही शेवटचा पत्ता काढा. पण काढा हो, काढा. बघा. जोकर, जोकर. आम्ही जोकर बनून राहिलो बाबूराव. सर्कशीत नाचणारा जोकर. आता पहिल्या बायकोपाशी कोणत्या तोंडाने जाऊ? कसं जाऊ तिच्या समोर? या भैरवीनं रुमाला सारखं वापरून फेकून दिलं आम्हाला. कसं जाऊ पहिल्या बायको समोर? हा पर तुम्ही सुखी आहात बाबूराव. सुखी आहात तुम्ही. कुठल्या पोरीच्या
जाळ्यात अडकलं नाहीत. तुमची बायको एकदम सत्य सावित्री आहे. कधी काय बिनसलं ना तर माफ करा तिला. पर घटस्फोट देऊ नका तुम्ही, नाहीतर आमच्यासारखं आयुष्य पिसत राहावं लागेल कायम. येतो बाबूराव, काळजी घ्या. याला साहेबांचं काय करायचं काहीच समजा, एवढं डोकं फिरलंय ना. तुम्हाला सांगतो काय करायचं आमच्या साहेबांना. मॅडम एवढं प्रेम करतात पण साहेबांचं जरा पण प्रेम नाही. काय रे, मला सांग, तुझे साहेब घरामध्ये आहेत का? त्याला मॅडम आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या लोकांची मोठी लपडी, आपण कशाला मध्ये उगाच पडा. असं काय? थांब जरा मीच बघते. मॅडम एक मिनिट, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. काय ते? आमच्या साहेबांवर तुम्ही लय प्रेम करता ना? हो. अहो आमच्या बाईसाहेब पण साहेबांवर लय प्रेम करतात. काय? पण साहेबांचं जरा पण प्रेम आमच्या बाईसाहेबांवर नाही. सगळं प्रेम आहे ते त्यांच्या पैशावर. शट अप. असं काही एक बोलू नकोस. तो ऑलरेडी इतका श्रीमंत आहे, त्याला पैशाची काहीही गरज नाहीये. हो, एक नंबरचे गरीब आहेत ते. अहो पैशासाठी फक्त बाईसाहेबांवर प्रेम केलं त्यांनी. असं काय? त्याला वाटत असेल की मी त्याच्या जाळ्यात फसलीये. बघतेच आता मी त्याच्याकडे. अगं तू इथे? मी आज इथे फैसला करायला आलेली आहे. तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? अरे किती दिवस झालं तू तुझ्या बायकोला घटस्फोट देतोयस. कुठे तुझी बायको? मी आहे यांची बायको. तुम्ही कोण? ती प्रिया आहे. मी तुला म्हटलं होतं नाही का मुलीवर माझं प्रेम आहे, हेच ती. आणि आता ओळख झालीच आहे तर हे पण ऐकून घे की हिच्याशी मी लग्न करणार आहे. तुम्हाला असं वाटतं तुम्ही हिच्याशी लग्न करून सुखी व्हाल? का नाही होणार? अगं हिच्यासारख्या मुलीशी लग्न केल्यावर कोणीही सुखी होईल ना. ठीक आहे, तुम्हाला जर असं वाटतं ना तर मी तुम्हाला डिवोर्स द्यायला तयार आहे. शेवटी तुमच्या सुखातच माझं सुख आहे. क्या बात है प्रिया. इतके दिवस जे मी करू शकलो नाही तू एका क्षणात करून दाखवलंस. वा. आता आपण कधीही लग्न करायला मोकळे. आधी तू माझ्याशी लग्न कर. लग्नाच्या अगोदर जर काही घडलं आणि तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मग मी उद्या काय करू? अगं असं कसं घडेल? तू माझ्यावर संशय घेतेस का? हे बघ, तू तुझ्या लग्नाच्या बायकोला सोडायला निघालायस तर उद्या तू मला कशावरून सोडणार नाहीस? अगं असं कसं करेन मी? ओ, मग एक काम कर. हा जो तुझा बंगला आहे ना तो तू सगळा माझ्या नावावरती कर. हा बंगला माझ्या वडिलांनी दिलाय आणि तो माझ्या नावावर आहे. मग तुझ्या बँकेत जे 50 लाख रुपये आहेत ना ते तू सगळे माझ्या नावावरती करून टाक. सध्या त्यांच्या अकाउंटमध्ये 30,102 रुपये आहेत. काय? तू श्रीमंत नाहीस? मग तुझी ती कार? ती कार सुद्धा माझ्या वडिलांनी दिली आहे. या घरातली एक वस्तू माझ्या वडिलांनी दिली आहे. यू चीटर. तू मला फसवलंस. मी करोडपती समजून तुझ्यावरती प्रेम केलं होतं. अगं पण तू म्हणाली होतीस की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. मग मी काय तुला डायरेक्ट बोलू की मी तुझ्या संपत्तीवरती प्रेम केलं होतं म्हणून? यू फटीचर. अरे तुझ्यासारखे माझ्या मागे ना कितीतरी लागलेत. अगं मी कमावेन ना लाखो रुपये. कसे? माझ्या विम्याचे पैसे काढून? मला गॅलरीतून ढकलून देऊन? की मग मला मारून? हे बघ, तुझ्या या बायकोचा ना तुझ्यावरती विश्वास असेल पण माझा ना बिलकुल विश्वास नाहीये. हे सगळं तुला कोणी सांगितलंय? तुझा तो ड्रायव्हर आहे ना, मला त्याच्याकडनं सगळं काही समजलंय. मला इथून पुढे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही करू नकोस. गुड बाय. बस, आता मला काही ऐकायचं नाहीये. अगं ए ऐश्वर्या.
बॅग घेऊन कुठं निघालीस? बस हे विचारायचा अधिकार तुम्ही गमवून बसलात. अगं मी तुम्हाला आवडले नाही. तुम्ही मला सतत टोमणे मारले. तुमची सगळी लफडी, सगळ्या चुका मी सगळं माफ केलं. पण तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केलात. हा सगळ्यात मोठा विश्वासघात केलात तुम्ही माझा. स्वतःच्या बायको समोर एका परस्त्रीला मिठीत घेताना तुम्हाला लाज नाही वाटली? त्यावेळी माझ्या हृदयावर काय वेदना झाल्या असतील तुम्हाला काहीच नाही वाटलं? मी सुद्धा तुमच्यासारखी बेशरम झाले असते. चाललं असतं तुम्हाला? माझ्या आई बापानं मला ब्लॅकमेल करून तुझ्याशी लग्न करायला लावलंय. त्यामुळे इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझ्या माझ्यात पती पत्नीचं नातं असणार नाही. समजलं? एक दिवस मी तुम्हाला इतकं प्रेम देईन ना की तुम्हाला माझा स्वीकार करावाच लागेल. ऐश्वर्या, हे बघ, मी चुकलो, मला माफ कर. मीही चूक करते, माफी मागते. मला माफ कराल? तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सुंदर असते आणि लग्नानंतर वेगवेगळ्या झोपण्याचा प्रस्ताव जर मी मांडला असता तुम्ही तो मान्य केला असता? हे बघ, ऐकून घे माझं. मी बस, मी नेहमीच ऐकत आलीये तुमचं. आता मला बोलू दे. मगाशी तुम्ही प्रियाला बोललात ना, माझ्यावर प्रेम करतेस का माझ्या पैशावर? तुम्ही स्वतः काय केलं? माझ्या वडिलांनी दिलेला बंगला हवाय, गाडी हवी आहे, पैसा हवाय, पण ही जाडी मुलगी नकोय. एक पार गर्लला बायको म्हणून दाखवायला तुम्हाला लाज नाही वाटली? तुला सगळं माहित होतं. मला सगळं माहित होतं. मी तुम्हाला सुधारायची संधी दिली. अरे, ज्या माणसाला मला चार चौघात बायको म्हणून दाखवायला लाज वाटते त्याच्याबरोबर मी संसार कशी करू? काय? डिवोर्स पेपर्स. हेच पाहिजे होतं ना तुम्हाला? आता तुम्ही दुसरं लग्न करायला मोकळे. चालले मी. ऐश्वर्या, ऐक माझा. ऐश्वर्या, ऐश्वर्या, काय झालं? ऐश्वर्या, ऐश्वर्या, हे कुणीकडे? हे कोण आहे तिकडे? ऐश्वर्या, आशू, ऐश्वर्या, ऐक, कोण होतं? ऐश्वर्या! बाबू, 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 बाबू. काय ग? काय स्वप्न वगैरे पडलं की काय? हो, स्वप्न पडलं. मी स्वप्नात बघितलं आपल्या बाबूला कोणीतरी गोळी मारली. हो अगं, तू सारखा त्याचा विचार करत असतेस ना, म्हणून स्वप्नात पण तोच दिसतो तुला. नाही, अहो मी खरंच सांगते. हो, आई, बाबा, आई, बाबा. काय झालं? आई, मला राजूचा फोन आला होता ग. वहिनीला गोळी लागली आपली. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. आपल्याला ताबडतोब यायला सांगितले. आई, बाबा, चला ना लवकर. बघा, मी म्हणत होते ना. हो, बघू आपण. पण काय झालं? काय गोळी लागली आहे? हे बघा, आले. अहो पवार साहेब, मी सांगतो तुम्हाला. अहो, त्या ऐश्वर्याच्या वडिलांचा फोन आला होता मला. काय? त्या कृष्णा डाकून त्या बाबूवर गोळी झाडली, पण ती ऐश्वर्याला लागली. चला पटकन चला, आपल्याला स्मशानात जायला पाहिजे. नाही, हॉस्पिटलला जायला पाहिजे. हो, चल, चला पटकन चला. चला लवकर. काय झालंय कोणाच ठाऊक? आलेत का त्यांचे सगळे? आतमध्ये. राजू, मला अजूनही एक गोष्ट क्लिअर होत नाहीये, एवढा मोठा प्रकार घडला कसा? खरं म्हणजे किसना डाकूनच गोळी मारली. काय? हो, पोलिसांनी पकडलं त्याला आता. खरं म्हणजे तो तुलाच मारायला आला होता, पण ती गोळी वहिनींनी स्वतःच्या अंगावर झेलली. केवळ त्यांचं सौभाग्य वाचावं म्हणून. अरे राजू, आता मी
नवरा नाही, माणूस म्हणून घ्यायच्या पण लायक राहिलेलो नाही. तुला तर सगळंच माहिती यार, मी आतापर्यंत तिला त्रास देण्यासाठी काय काय केलंय. बरं, हे लग्नच मला मान्य नव्हतं. तिला बायकोचा दर्जा मी आतापर्यंत कधीच दिला नाही आणि दिलाही नसता कदाचित पुढे. पण आता कळते की ती खरंच किती मोठ्या मनाची. अरे माझ्याच घरात कस्तुरी असताना मी उगाच मृगजळाच्या पाठी फिरत होतो असं नाही करे. नाही पण आता जर तिला काही बरं वाईट झालं ना, मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करणार खरंच. तुला तुझी चूक कळली आहे ना, यातच सारं काही आलं. आता आज चल, वहिनीची माफी माग आणि त्यांचा स्वीकार कर. त्यांनाही बरं वाटेल. हीच ती वेळ. हे कुठे आहेत? तो बाहेर आहे. तुला गोळी लागली आहे ना, म्हणून जरा अस्वस्थ आहे का तो? अस्वस्थ? त्यांची काहीच चूक नाहीये. मला त्यांना भेटायचंय. हो हो, तू शांत बस, मी त्यांना बोलवतो इथे. तो बघायला बाबू. अरे हे बघ आलेच इथे. या. ये बाबू. बघ आले ना. वहिनी, बाबू खरंच मनाने खूप निर्मळ आहे हो. त्याने मनापासून तुम्हाला स्वीकारले. त्यांची काहीच चूक नाहीये. मी त्यांना कधीच माफ केलंय. म्हणजे तुला माझा राग नाही आला? अजिबात नाही. अगं मी तुला आतापर्यंत वाटेल ते बोललो, माझ्या मनासारखं वागलो नेहमी, याचं तुला अजिबात काही वाटत नाहीये? नाही. राजू, मला आत्ता कळायला लागलंय केवढी मोठी घोडचूक केली मी माझ्या आयुष्यात. मी हिच्याकडे बघून नेहमी म्हणायचो की माझी बायको चार चौघात दाखवण्यासारखी नाहीये. आय एम सॉरी, पण मी असं पण म्हणालो की माझी बायको जाड आहे. पण मला आत्ता कळतं की बाह्य सौंदर्यापेक्षा मनाची सुंदरता फार महत्वाची असते आणि ती तुझ्याकडे आहे. आता मी अभिमानानं सांगेन बाहेर की खरंच माझी बायको चार चौघात दाखवण्यासारखी. चला आता बॉडी उचला. नाही नाही नाही, हिला हॉस्पिटल मधनं घरी घेऊन जा. चला, मस्त गोड झाला. आता यांचा पण लावून टाकूया. याच्याकडे आहेत का? त्याच्याकडे हे सॉलिड आहे, मोठा कलाकार आहे तो. नाही नाही, एक मिनिट थांबा. हे कधी ठरलंय बाबा? तुझ्याकडे बॅलन्स नाही म्हणून असा रिचार्ज मारला तू आयुष्यात? सगळा बॅलन्स इकडेच गेला यार. म्हणून टॉवर उभा राहिला ना. करेक्ट. चला, व्हेरी गुड. ऑल वेल दॅट एंड्स वेल. हो, काय म्हणाले? सगळ्या विहिरी भरल्यात. हो का? बरं ऐश्वर्या, उखाणा घ्यायचा राहिला, लग्नात घेतला नव्हता. बरोबर बरोबर बरोबर. आमच्या यांचा मित्र राजू बॅलन्स साठी हावरा. बरोबर. आमच्या यांचा मित्र राजू बॅलन्स साठी हावरा. बाबूरावांचं नाव घेते, नवरा माझा भाऊरा. ओ प्रिया, ओ प्रिया, ओ प्रिया.